नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी छान अशी साधी सरळ सोपी रेसिपी दाखवणार आहे आणि पटकन होणारी आणि खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर आज मी चिकनचे वडे, चिकन पॅटीज बनवणार आहे। तर त्यासाठी हे मऊ पीस घेतलेले आहेत मी चिकनचे। तर चिकनचे मऊ पीस यासाठी की याचा आपल्याला पूर्ण असा खिमा करून घ्यायचा आहे। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता छान असा खिमा करून घेतलेला आहे चिकनचा। आता ह्यामध्ये जिरा पावडर घातले मी एक चमचा धना पावडर, 1 चमचा मिरी पूड घातली, त्यानंतर हळद 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, मीठ घातले 1 चमचा। आता ह्यामध्ये 2 चमचे मी आलं लसूण मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट घातलेली आहे। तर त्यानंतर 2 चमचे दही घातलंय। आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स झालंय, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मी घातलंय 2 चमचे। तर पुन्हा आपल्याला घालायचं असेल तर घालू शकतोय, पण 2 चमचे मी घातलंय तर जास्त होऊ नये म्हणून मी 2 चमचे घातलंय। तर 2-2.5 चमचे मी कॉर्नफ्लॉवर ह्यामध्ये घातलंय। तर व्यवस्थित असे त्याचे गोळे असे झाले पाहिजेत म्हणून त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आपल्याला। तर आता ह्याचे पूर्ण मी गोळे करून घेतलेले आहेत चिकनचे। आता मी बारीक एकदम रवा घेतलाय, त्यामध्ये हे गोळे बुडवलेत आणि ते चपटे असे करून घेतलेत। तर दाबून असे घ्यायचे, छान असं पूर्ण असं रवा त्याला लावून घ्यायचा। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय। आता हे पॅटीज आपण ह्यामध्ये तळून घेणार आहोत। तर छान असे दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे। तर खूप छान असे खरपूस असे तळून घेतले तर खूप छान टेस्टी लागतात। तर तुम्ही तर आता मी पूर्ण हे वडे तळून घेतलेले आहेत। तर छान असे कुरकुरीत वडे तळून घेतलेले आहेत। तर हे कुरकुरीतच खूप छान लागतात। तर छान तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, अगदी सोपी आणि लवकर होणारी। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।